नमस्कार, मी ननहार. मैत्रिणींनो, आज आपण क्रिस्पी बेबीकॉर्नची रेसिपी करणार आहोत. चला आपण पाहूया. हे पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. आणि हे जे बेबीकॉर्न घेतलेले आहेत पहा, मी असे छान छोटे छोटे बेबीकॉर्न घेतलेले आहेत, ते सगळे आपण बॉईल करणार आहोत. पहा, 1 मिनिट आपल्याला बॉईल करायचं आहे. पीठ घेतलेलं आहे. आपण एक साधारण 2-3 चमचे बेसन घेऊया. त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत. लाल मिरची आहे, हळद आहे, थोडीशी धना पावडर आहे, पेरी पेरी मसाला घेतलेला आहे मी, आणि चवीनुसार मीठ आहे. हे पहा, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. आणि मस्त भजीला आपण करतो ना बॅटर, त्याप्रमाणे करायचं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त थिक पण नाही. हे पहा, साधारण असं बॅटर ठेवायचं आहे. खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही. पहा, आणि कॉर्नफ्लॉवरमुळे एकदम क्रिस्पीपणा येतो, त्यामुळे आपण कॉर्नफ्लॉवर टाकायचा. आणि कॉर्नफ्लॉवर नसेल तुमच्याकडे तर तांदळाचं पीठ टाकलं तरी चालतंय. तर ऑइल गरम करायला ठेवलेलं आहे. तर थोडंसं ऑइल पहा, याच्यामध्ये एकदम थोडंसं ऑइल आपण बॅटरमध्ये टाकलेलं आहे. आणि अगदी किंचित 1 पिंचच सोडा टाकलेला आहे. सोड्याचं प्रमाण एकदम कमी ठेवलेलं आहे. हे पहा, जास्त फेटून घ्यायचं. तुम्ही जेवढं छान फेटाल ना तेवढे सुंदर होतील. हे बॅटर मी ना ग्लासमध्ये काढून घेणार आहे, म्हणजे काढायला एकदम सोपे जातील आपल्याला. तेल एकदम छान तापलेलं आहे. हे पहा, हे ग्लासमध्ये बॅटर घेतलेलं आहे. एकदम करायला सोपं जातं आपल्याला. हे पहा, हे पहा, सुंदर असा कलर काढायचा आहे. तोपर्यंत मी इकडे फोडणी करायला ठेवलेली आहे. सरप्राईज फोडणी आहे, तर बघूया आपण. त्यामध्ये आपण ना बारीक चिरलेला लसूण टाकणार आहोत. भरपूर असा लसूण टाकायचा आहे. फक्त कच्चापणा घालवायचा आहे आपल्याला त्याच्यामधला, लाल वगैरे करायचे नाही जास्त. आणि आपण पातीचा कांदा टाकणार आहोत. सुंदर झालेले आहे पहा. आणि बेबीकॉर्न जर खूप मोठे असेल तर तुम्ही अर्धे करू शकता. खूप सुंदर असा क्रिस्पी झालेले आहेत पहा. हे पहा, किती सुंदर क्रिस्पी झालेले आहेत पहा. आपण मस्त ठेवूया. आणि हे पहा, त्याच्यावरती हा आपण लसूण आणि पातीचा मसाला बनवला आहे, तो आपण त्याच्यावरती टाकणार आहोत. खूप छान लागतं खायला. हे पहा, स्टार्टर म्हणून एकदम सुंदर रेसिपी आहे. हे पहा, मस्त झालेले आहेत. आपल्याला त्याच्यावरती थोडासा पेरी पेरी मसाला टाकायचा आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास टाका, नाहीतर नाही, पण खूप सुंदर लागतो. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की करून पहा.